आज कृषी क्षेत्रावर वातावरणातल्या बदलाने जो एक परिणाम होतोय त्या परिणामापासून कृषी क्षेत्राला मुक्ती मिळेल आणि त्यासोबत या सॅटेलाइटच्या माध्यमातून क्रॉपचं लाईफ सायकल मॅनेजमेंट हे देखील आपल्याला करता येईल आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात हे काम करण्यात आलं. दुसरं कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे. कारण आज जो लहान शेतकरी आहे त्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्याप्रमाणे ऍक्सेसेबल नाही आहे, म्हणून त्याच्याकरता पूर्णपणे ऍक्सेसेबल अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे विकसित करण्यात येणार आहे. आपण बघितलं तर तरुणाई करता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीनं भरतीची प्रक्रिया आणि त्यासोबत पेपरफुटीच्या विरोधात अतिशय कडक कायदा या गोष्टी याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. आता देशामध्ये स्टार्टअप्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि स्टार्टअप इकोसिस्टम अशी आहे की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि म्हणून ही स्टार्टअप इकोसिस्टम वाढण्याकरता उपाययोजना घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकरता स्पेशल फंडिंग हे याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि स्टार्टअपला मेंटरशिप देण्याकरता व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे. सरकारी खरेदीमध्ये जे काही स्टार्टअप्स असतील यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्र याच्यावर भर दिला जातोय. विशेषतः आता भारताला अशी संधी आहे, ईव्हीचं क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात आता ते 10 लाखावरून 20 लाख करण्यात आले आणि मुद्रा योजनेची सगळ्यात महत्वाची जर आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास 60% महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य घरच्या ज्या महिला आहेत त्यांना पायावर उभं राहण्याकरता 20 लाखापर्यंतचं कर्ज आणि तरुणांनाही 20 लाखापर्यंतचं कर्ज कुठल्याही व्याजाविना आणि कुठलेही तारण दिल्याशिवाय या ठिकाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः पीएम किसानच्या अंतर्गत 6,000 रुपये हे पुढचे 5 वर्ष देखील देण्यात येतील. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारने त्यात 6,000 रुपये टाकते तर महाराष्ट्रात 12,000 रुपये आपण देतो. त्याचप्रमाणे जो आपला पीएम पीक विमा आहे त्याला अजून सुदृढ करण्यात येईल, त्याला अजून मजबूत करण्यात येईल आणि यासोबत गेल्या 5 वर्षामध्ये प्रमुख पिकांच्या MSP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. पुढच्याही 5 वर्षामध्ये भरघोस वाढ ही MSP मध्ये करण्याचा निर्धार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. डाळी आणि खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा याच्यामध्ये विचार आहे आणि भाजीपाला उत्पादन वाढलं पाहिजे. पण हे नाशिवंत असल्यामुळे त्याच्या स्टोरेजची एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं जेणेकरून भाजीपाला उत्पादकांना त्यांच्या जो काही माल उत्पादित होतो त्याला जास्त शेल्फ लाईफ मिळेल आणि त्यांना जास्त चांगले पैसे त्यातून मिळू शकतील. हा एक प्रयत्न आहे. मिलेट्स किंवा ज्याला श्री अन्न म्हटलेलं आहे या श्री अन्नाला सुपरफूड म्हणून मार्केट करायचं जगभरामध्ये असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे. विशेषतः नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा या दृष्टीने एक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 25 लाख हेक्टर जमीन
मोदी सरकारच्या प्रयत्नाने देशभरामध्ये सिंचनाखाली आली आणि आता पुन्हा सिंचन क्षेत्राचा विकास करण्याकरता भरघोस अशा प्रकारचा निधी हा देण्यात येणार आहे. सहकारी क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत यांचं बळकटीकरण करायचं आणि त्यांच्या माध्यमातून गावोगावी धान्याची साठवणूक करण्याकरता आणि इतरही सगळ्या गोष्टींकरता गोडाऊन्स तयार करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं याकरता काम करण्यात येणार आहे. विशेषतः नॅनो युरिया हा एक मोदी